देख रहे हैं बेधड़क खबरें। नमस्कार मित्रांनो, मी गौरी पवार आणि तुम्ही पाहता बेधडक खबरे। मित्रांनो, आज आपण मीनाताई ठाकरे हॉलच्या बाहेर आहोत आणि इथे आज नामांकन पत्र भरण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अनिल रानवडे आणि रोशनी पवार आपल्यासोबत इथे आहेत। चला त्यांच्याशी विचारूया की त्यांनी जे नामांकन पत्र भरले त्याबद्दल। सर, काय सांगाल, इथे आपण उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी पोहोचला? फार आनंद झाला। आज अर्ज भरला आम्ही। आज आमच्या सोबत माझ्या ताई रोशनीताई, परत माझ्या दुसऱ्या ताई कल्पना शिगवणताई आणि तिसरे आमचे उमेदवार माझ्यासोबत राजेश म्हात्रे साहेब। आज आम्ही आज चौघांचं पॅनल आहे आणि आम्ही आज या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। राजेश म्हात्रे साहेब वरते, त्यामुळे येऊ शकत नाही फॉर्म भरला, परंतु आज फॉर्म भरते वेळेस आणि आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, त्यांच्या अगदी जोशाने आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी अगदी जोरात या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे मस्तपैकी आणि आनंद वाटतोय। येणारे जे हे प्रभाग क्रमांक 11 नंबर मध्ये जे परिवर्तन हे आमच्या ठाकरे ब्रँडचं असेल हे तुमच्या माध्यमातून सांगतो, कारण लोकांचं चांगलं सहकार्य आम्हाला या ठिकाणी आणि आता दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत, काय सांगाल? या महाराष्ट्रामध्ये सध्या ठाकरे ब्रँडची गरज आहे आणि येणारा काळ हा ठाकरे ब्रँडसाठीच असेल। त्यामुळे इथले सर्व सुज्ञ नागरिक या ठिकाणी आज तुमच्या माध्यमातून सांगतो की ठाकरे ब्रँड या वर्षी नक्की 100% येणार। मॅडम, काय सांगाल, तुम्ही इथे येऊन उमेदवारीचा अर्ज भरलाय, काय लोकांचा प्रतिसाद कसा दिसतो आपल्याला? खूपच छान, कारण लोक एवढी खुश झालेत ना की आपलं ठाकरे ब्रँड एवढा मजबूत आहे आणि त्यामुळे नक्कीच आपलं परिवर्तन होऊन आपला ठाकरे ब्रँड आणि आपलं हे निवडणुकीमध्ये चांगलाच आपल्याला प्रतिसाद मिळेल, त्याबद्दल शंकाच नाहीये। मॅम, तुम्ही काय सांगाल, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि आपण इथे येऊन उमेदवारीचा अर्ज भरलाय, काय सांगाल? माझ्या 25 ते 30 वर्षाच्या अविरत सेवेनंतर मला मिळालेलं हे फळ आहे माझ्या सेवेचं, माझ्या कर्तृत्वाचं। आणि आधीच आमचा ब्रँड होता उद्धव ठाकरे, पण त्याचबरोबर आता राज ठाकरे पण येऊन मिळालेले आहेत आणि राज ठाकरे बरोबर त्यांची मनसैनिक पण आमच्या बरोबर आहेत। त्यामुळे आम्ही फुल जोशात आहोत। समोरचा किती ताकदवर असू दे, किती पैसा फेकू दे, काय करू दे, आम्हाला त्याची भीती नाहीये, कारण काय आमच्यावर विश्वास आहे। जे फॉर्म भरायला मी जेव्हा आली, लोकांच्या चेहऱ्यावरचा जो प्रतिसाद बघितला तर मला तर असं वाटलं की ही माझी विजयी घौडदौड चालू झाली आहे, माझी म्हणजे माझ्या पॅनेलची। सर, आपण काय सांगणार, अनिल रानवडे सर आणि मॅडम इथे आले आहेत नामांकन पत्र भरण्यासाठी, आणि कशा प्रकारे मनसेला आपला प्रतिसाद आहे? मी एक सांगतो मॅडम, सकाळी आमची जी फॉर्म भरण्यासाठी उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी जी आम्ही रॅली काढली होती, त्या रॅलीचं जर तुम्ही कव्हरेज केलं असतं तर तुम्हाला वाटलं असेल विजय उमेदवारांची रॅली आहे, परंतु लक्षात ठेवा प्रभाग क्रमांक 11 मध्ये तेच वारंवार तेच लोक कंटाळलेले आहेत। आणि ह्या वेळेला नुसतं मराठी माणूस नाही तर सर्व भाषिक सुद्धा असे म्हणतात नाही, समथिंग इज चेंज, काहीतरी बदल हवा, आणि त्या बदलाच्या रूपात हे तुम्हाला जे चार मेंबर जे जाणार आहेत ते मला वाटतं निश्चित निवडून येतील, एवढी खात्री देतो। जय हिंद। तर कशा प्रकारे तुम्ही सांगाल की मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्र आली आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, कशा प्रकारे 11 नंबर मध्ये ह्यांचा लोकांपर्यंत काम पोहोचून देण्याचं काम होणार आहे? खरं सांगायचं म्हटलं तर प्रभाग क्रमांक 11 मध्ये निष्ठावंत शिवसैनिक यांची ताकद खूप आहे, तुम्हाला दिसत नाही, परंतु ते मताच्या रूपाने येणार आहे। कल्पनाताई शिगवण असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्याचबरोबर रानवडे साहेबांचे जे काम आहे प्रभाग क्रमांक 11 मध्ये, प्रत्येक कुठली सोसायटी अशी नाही की ते रानवडे साहेबांचं काम नाही। आता काम केलेल्या माणसाला योग्य न्याय देणारा आमचा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज साहेबांनी त्यांना तिकीट दिलेले आहे। आणि तुम्हाला एक विशेष सांगतो, सर्वांच्या एबी फॉर्म साठी झटापटी होतात, परंतु आमचा रानवड्यांवरती एवढा विश्वास आहे पक्षाचा की एबी फॉर्म त्यांना कालच दिलेले गेले। म्हणून मला सांगायचं आहे की जी संधी नागरिकांनी पुन्हा एकदा या 2-4 उमेदवारांना द्यावी, एवढीच विनंती। आणि येणारा काळात तुम्ही निश्चित पुन्हा जेव्हा तुम्ही ही जी इंटरव्ह्यू घ्याल ती नक्की 16 जानेवारीला सकाळीच या, त्यावेळेला विजयी उमेदवार असतील। काय सांगाल, 11 नंबर मध्ये कशा प्रकारचा प्रतिसाद मनसेला दिसतो आणि मनसेला कशा प्रकारे तुम्ही सपोर्ट करताय? खूपच छान प्रतिसाद आहे, कारण आमचे कार्यकर्तेच बघा तुम्ही, जेव्हा आलो फॉर्म भरायला आमचे म्हणजे नवगर रोड पुरा ब्लॉक होता, तर हे आमच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची अशी कामं आम्ही केलेली आहोत, आमचे कार्यकर्ते आम्हाला निवडून आणतीलच, हे श्रेय सर्व त्यांना जाईल आणि आम्ही ठाकरे ब्रँड हा येणारच, हे शंकाच नाही आहे, कारण आम्ही तशी कामं केलेली आहेत। आम्ही आश्वासन करू म्हणून नाही, आम्ही अगोदर कामं केलेली आहेत, त्यामुळे आम्हाला आश्वासन आहे की आमची ठाकरे ब्रँड हा येणारच।
मित्रांनो, आपण जसं की पाहिलं की सकाळी येताना मनसे आणि युबीटीला लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद दिसून येत होता. ज्या प्रकारे इथपर्यंत रॅली आली आहे असं वाटत होतं की कोणीतरी जिंकूनच आलं आहे, पण हे फक्त नामांकन भरण्यासाठी लोक इथं आले होते. आणि अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आहे येणाऱ्या 16 तारखेला कोण जिंकून येणार आहे? अनिल रानवडे यांनी इतकं काम केलं आहे मीरा भाईंदरसाठी, तर तुम्हाला वाटत आहे का येणाऱ्या 16 तारखेला ते जिंकून येऊ शकता का? या पूर्ण खबरबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्कीच कळवा आणि पाहत राहा बेधडक खबरे. मी गौरी पवार, कॅमेरा पर्सन प्रियंका बनिया सोबत.